जपमाळेचे नियम. जपमाळ कशी जपावी? जप करताना माळ कशी धरावी? जपमाळ हातात घेतल्यावर प्रथम तिला वंदन करावे. जप करताना उजव्या हाताच्या मधल्या पेरावर माळ ठेवून तिचे मणी आपल्याकडे ओढावे. माळेचे मणी एकमेकावर आदळणार नाही याची काळजी घ्यावी. माळेचे मणी नेहमी गाठवलेले असावेत. जप करताना मेरू मणी येताच माळ उलटावी. कोणत्याही परिस्थितीत मेरू मणी ओलांडून जप करू नये. चुकून मेरू मणी ओलांडला गेल्यास 6 प्राणायाम घालावे. जप करताना माळ तुटल्यास ते अरिष्ट सूचक असल्यामुळे अरिष्ट परिहार्य महामृत्युंजय मंत्रांचा जप करावा. जपमाळेने जप करताना शक्यतो गोमुखी वापरावी. गोमुखी नसल्यास एखादे वस्त्राने हात झाकून घ्यावे. एका व्यक्तीने ठराविक एकच जपमाळ वापरावी. दुसऱ्या व्यक्तीची जपमाळ कधीही वापरू नये. जप झाल्यावर माळेला वंदन करावे. माळ नेहमी एखाद्या चांगल्या डब्बीत ठेवावी. कुठेही अस्तव्यस्त पडलेली नसावी. एकाने वापरलेली माळ भेटवस्तू म्हणून दुसऱ्याला देऊ नये. माळेचा जप करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे. माळेचा जप करण्यापूर्वी माळ हातात घेऊन प्रार्थना करावी. जप करताना नेहमी आसनावर बसावे. या सर्व नियमामुळे केलेला जप सफल होतो. श्री सद्गुरू स्वामी समर्थ.